एका घनदाट जंगलात राम नावाचा एक चतुर कोल्हा राहत होता। तो आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि चातुर्यासाठी सर्व प्राण्यांमध्ये प्रसिद्ध होता। राम नेहमी आपल्या तीक्ष्ण बुद्धीने आणि युक्तीने मोठ्या संकटातून मार्ग काढायचा। त्याचे बोलणे गोड होते आणि तो सर्वांशी चांगले संबंध ठेवायचा। एके दिवशी जंगलात एक मोठा शिकारी आला। त्याने जंगलात सापळे लावले आणि अनेक प्राण्यांना पकडले। शिकारी खूप क्रूर होता आणि त्याला कोणाचीही दया येत नव्हती। सर्व प्राणी खूप घाबरले होते आणि त्यांना माहीत नव्हते की काय करावे। रामने पाहिले की शिकारी खूप शक्तिशाली आहे आणि त्याला हरवणे सोपे नाही, म्हणून त्याने एक योजना आखली। तो शिकारीकडे गेला आणि त्याला म्हणाला, अहो शिकारी दादा, तुम्हाला माहीत आहे का या जंगलात एक गुप्त खजिना आहे? शिकारीला हे ऐकून खूप आनंद झाला। शिकारीने रामवर विश्वास ठेवला आणि त्याला खजिना शोधण्यासाठी मदत करण्यास सांगितले। रामने शिकारीला जंगलाच्या खोलवर नेले जिथे एक दलदल होती। रामने शिकारीला सांगितले की खजिना दलदलीच्या पलीकडे आहे। शिकारी लोभाने दलदलीत उतरला आणि त्यात फसला। शिकारीने खूप प्रयत्न केले, पण तो दलदलीतून बाहेर येऊ शकला नाही। त्याने रामला मदत मागितली, पण रामने त्याला मदत केली नाही। राम म्हणाला, तू खूप क्रूर आहेस आणि तू अनेक प्राण्यांना त्रास दिला आहेस। आता तुला तुझ्या कर्माचे फळ मिळणार आहे। अखेरीस शिकारी दलदलीत बुडून मेला। रामने सर्व प्राण्यांना सांगितले की आता ते सुरक्षित आहेत। सर्व प्राण्यांनी रामचे आभार मानले आणि त्याला जंगलाचा राजा घोषित केले। रामने आपल्या चातुर्याने आणि बुद्धिमत्तेने सर्वांना वाचवले होते।